हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे एकदम सिंपल डिझाईन. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे एवढं टाकलेलं आहे भरभरून चॉकलेट गनाश, कारण एवढा छान टेस्ट येतो ना असं गनाश यूज केल्याच्यानंतर. आणि नंतर क्रीम, तर क्रीमलेस क्रीममध्येच केक बनवायचा असतो नेहमी. ओके, तर फक्त बाहेरून फिनिशिंगला आपल्याला क्रीमची गरज पडते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. डिटेलमध्ये व्हिडिओची माहिती दिलेली आहे. आपला हा फक्त 300 ग्रॅममध्ये केक बनत आहे. आपल्या हे रेग्युलर कस्टमर आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं इथं वेट वाढवलेला आहे. आणि गनाश पण म्हणजे नेहमी यूज करतेच मी. कधी कधी मेल्ट केलेलं असते, आता मेल्ट करून घेतलं होतं. कधी कधी विदाऊट मेल्ट करताच यूज करते, त्याच्यामुळे कसं एवढं कळून येत नाही. ते कसं मेल्ट केलेलं आहे त्याच्यामुळे ते जास्त दिसते, पण ज्यावेळेस ते थिक असतं त्यावेळेस पण मी यूज करते. कारण आणि क्रम कोट करून घ्यायचं फायनल आयसिंगला. आणि चॉकलेट केकला ना क्रम कोटिंगला पण आपण कमीच क्रीम यूज करायची, क्रम कोट आयसिंग. कारण काय होतं त्याच्याने आपल्याला बाहेर अजून चॉकलेट गनाश पण वापरायचं असतं ना, त्याच्यासाठी चॉकलेट केकला क्रीम कमीच लागते. ठीक आहे, लेस क्रीममध्येच नेहमी चॉकलेट केक बनवायचा. जर डिझाईनमध्ये असेल तर थोडंसा क्रीमचा यूज होतो, पण नॉर्मल केक असेल त्यावेळेस कमीच क्रीम वापरायची. हां, आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. इथे एखादं कोण डान्स करत असतं तर त्याला लगेच लोकांनी लाईक केलं असतं. जे डान्सचे व्हिडिओ असतात त्यालाच जास्त लाईक व्ह्यूज येत राहतात, शेअरिंग होत असतं. असे आपल्या कामासाठी जर म्हणजे एखादं काहीतरी काम आपलं सोबत शेअर करत असेल तर त्याच्यासाठी लाईक कोण करत नाही. तर इथं पण आपला फायदा आहे. काय तर आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करू शकतो स्मॉल, घरी बसून. तर मी घरी बसून छोटासा माझा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. कधी मला ऑर्डर 4-5 असतात, कधी 2 असतात, कधी 1 असते, कधी काहीच नसतं, असं होतं. तर मग बिझनेसमध्ये असं त्याच्यामध्ये हे होत राहतं क्रेजची. ठीक आहे, तर तुम्हालाही असं काहीतरी करायचं असेल, जबरदस्ती नाही कोणाची, जर तुम्हाला मनापासून करायचं असेल तर करू शकता. केकमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं ऑर्डर कोण देणार नाही, स्टार्टिंगला ऑर्डर कोण देत नाही, कारण त्यांना काय आपल्याकडे फोटो वगैरे दाखवायला नसतात. ज्यावेळेस तुम्ही 3-4 केक बनवसाल, तुमच्याकडे फोटो येतील, तुम्ही स्टेटस ठेवाल, त्यावेळेस तुम्हाला ऑर्डर यायला स्टार्ट होईल. ठीक आहे, तर असेच. आणि इथे मी करणार आहे सिम्पल डिझाईन, माझी जी ट्रेंडिंग आहे, व्हायरल आहे, एकदम छान लुक येतो आहे. आणि हाफमध्येच बनवायची, जास्त नाही. ओके, फुल पण बनवू शकतो, असं काय नाही. मी तर फुल बनवले बहुतेक. फुल बनवलेली आहे, खूप छान लुक येतो आहे ना, झेब्रा क्रॉसिंगसारखा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर काय माझे वाढतच नाहीत. कधी होणार 1K, कधी होणार 2K, आय थिंक नो. कधी कधी वाटतं व्हिडिओ बनवायचं बंद करावं, आपले फक्त केक बनवावे आणि द्यावे. पण नंतर वाटते काय काम आहे आपल्याला दुसरं, केक तर बनवायचे. आपल्या पण मेमरीसाठी हे राहतात ना व्हिडिओ, आपण पाहू शकतो ना. म्हणजे आपण पाहू शकत नाही, कारण आपण शेअर करतो. जर आपलं वर्क लोकांपर्यंत पोचलं, कोणाला वाटलं की आपलं काम बघून त्यांना पण वाटलं काम करावं. हा आहे गोल्डन कलरचा स्प्रे, आणि हा काल होता टेडी डे. तर टेडी डे आणि त्याच्यासोबत हा रेड चॉकलेट केक आहे. चॉकलेट केक आणि 1 किलोचा चॉकलेट केक आहे हार्ट शेपमध्ये. आणि तो टेडी, एवढा मोठा टेडी त्या केकसोबत दिला आहे, विचार करू शकत नाही. एवढा मोठा टेडी डेसाठी, एवढा मोठा टेडी डे म्हणजे एवढा मोठा टेडी दिला आहे त्या केकसोबत. असं तर लोक सेलिब्रेशन करतात. तर ते आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण काहीतरी करत असतो त्यावेळेस आपल्याला बाहेर काय चाललं आहे हे माहीत पडतं. आधी कोणाला माहीत नव्हते टेडी डे, हे डे ते डे, सगळेच डे.
तर हे जाणून घेण्यासाठी थोडंसं आपण पण काम केलं पाहिजे, किंवा म्हणजे काम केल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट माहीत पडत नाही, असं असतं ते. घरात बसून कोणतीच गोष्ट माहीत पडत नाही. आजकाल यूट्यूबमुळे, इंस्टाग्राममुळे सर्व माहीत पडतं, असं काही नाही. पण जे मार्केटमध्ये चालले ते पण माहीत पडायला पाहिजे ना, काय चाललं आहे बाहेर मार्केटमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.